राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याने सर्वसामान्यांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे। रुपालीताई चाकणकर या मूळच्या दौंडमधल्या। प्रशासनात अधिकारी होण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला। पुढे विवाहानंतर त्या चाकणकर कुटुंबात आल्या। त्यांच्या सासूबाई रुक्मिणीताई चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका होत्या। त्यांच्या माध्यमातून रुपालीताई चाकणकर यांचा राजकारणाशी संबंध येऊ लागला। पुढे त्यांनी 5-6 वर्ष महिला बचत गटासाठी काम केले। त्यानंतर त्यांना खडकवासला विधानसभा मतदारसंघाचं अध्यक्षपद मिळालं। तिथूनच रुपालीताई चाकणकर यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात झाली। महिला सुरक्षितता आणि सक्षमीकरणाबरोबरच अन्य सामाजिक प्रश्नांवर उभारलेल्या त्यांच्या सर्व आंदोलनांना यश मिळाले। राज्य महिला आयोग हे देशातला पहिला आयोग असा आहे ज्यांनी फेसबुकच्या मेटा बरोबर टायअप करत ई सायबर सुरक्षेचा उपक्रम गेले 2-2.5 वर्षापासून राबवला। वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये जात आम्ही सायबर सुरक्षेच्या माध्यमातून जनजागृती करत असतो। महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवून महिलांच्या सुरक्षेसाठी विविध योजना प्रत्यक्षात आणण्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला। आजही अनेक पीडित गरजू महिलांना न्याय मिळवून देणारे महिलांचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। त्यांच्या महिलांविषयक सामाजिक भूमिकांमुळे पुढे त्यांना राजकीय जीवनात काम करण्याची संधी मिळाली। पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विभागाच्या शहराध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि आता आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्या आपली जबाबदारी कर्तव्यदक्षपणे पार पाडत आहेत। त्यांचा आक्रमक आणि करारी बाणा राजकीय विरोधकांनाही स्तब्ध करून सोडतो। एनसीआरबीच्या अहवालानुसार एकट्या मुंबईमध्ये 60% सायबर गुन्हेगारी वाढलेली आहे। 2021 मध्ये 2883 गुन्ह्यांची नोंद झाली, तर 2022 मध्ये 4724 गुन्ह्यांची नोंद झाली। एक महिला म्हणून त्यांनी उभारलेले राजकीय सामाजिक कार्य असंख्य तरुणांना प्रेरणा देणारे आहे। त्यांचा सन्मान करताना जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो। त्यांच्या वाटचालीस इन्स्टिट्यूटच्या वतीने कोटी शुभेच्छा। 1930 या क्रमांकावरती आपण आपली तक्रार नोंदवू शकता। सायबरला सुद्धा आपण आपली तक्रार देऊ शकता।